नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच भारतीयांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांचे पांडुरंग महादेव हे नाव आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भगूर येथे खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे? भगूर येथे खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म भगूर येथे झालेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 2 लोस अल्कारेज यांनी US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, देशातील सर्वात लांब रबर धरणाचे उद्घाटन बिहारमधील कोणत्या नदीवर करण्यात आले आहे? देशातील सर्वात लांब रबर धरणाचे उद्घाटन बिहारमधील कोणत्या नदीवर करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फाल्गु नदीवर करण्यात आलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 जगातील सर्वात मोठे वाळवंट हे सहारा वाळवंट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असे कोण म्हटले? ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असे कोण म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हटले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ध्वजांकित या हवाई मोहिमेद्वारे कोणत्या देशातून भारतात चित्ते आणण्यात येत आहे? ध्वजांकित या हवाई मोहिमेद्वारे कोणत्या देशातून भारतात चित्ते आणण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नामिबियातून चित्ते आणण्यात येत आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रॉजर फेडरर हा खेळाडू स्वित्झर्लंड या देशाचा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, इंग्लंडमधील लिझेस्टर क्रिकेट मैदानाला कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले आहे? इंग्लंडमधील लिझेस्टर क्रिकेट मैदानाला कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुनील गावस्कर यांचे नाव देण्यात आले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत डॅश डॅश हे राज्य भारतात अव्वल आहे? इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत डॅश डॅश हे राज्य भारतात अव्वल आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे राज्य अव्वल आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मुकुल रोहतगी हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, युवा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? युवा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, ग्रामपंचायत मध्ये ई बँकिंग सेवा देणारे पहिले राज्य कोणते? ग्रामपंचायतमध्ये ई बँकिंग सेवा देणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, मालदीव सरकारने 2022ला कोणत्या क्रिकेटला स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार दिला? मालदीव सरकारने 2022ला कोणत्या क्रिकेटरला स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सुरेश रैना, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, ई गव्हर्नर्स
राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतातील पहिले फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे? भारतातील पहिले फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 स्कार्ड परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? स्कार्ड परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 जपान या देशामध्ये स्कार्ड परिषद 2022 आयोजित करण्यात आली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठा निद्रिस्त पुतळा कुठे बांधल्या जात आहे? भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठी निद्रिस्त पुतळा कुठे बांधल्या जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बोधगया येथे बांधल्या जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रियंका नुटक्के ही भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर बनली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला कोण ठरल्या आहेत? अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला कोण ठरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 केतनजी ब्राऊन जॅक्सन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितवे संमेलन आहे? उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितवे संमेलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 95 संमेलन आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आपल्या राज्यांमध्ये जीवनशक्ती योजना नुकतीच लागू केली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आपल्या राज्यामध्ये जीवनशक्ती योजना नुकतीच लागू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कोठे स्थापित करण्यात आले आहे? भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कोठे स्थापित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नो स्पिन हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? नो स्पिन हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेन वॉर्न यांचे नो स्पिन हे आत्मचरित्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 ब्रिक्स सदस्य देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा सर्वात नवीन सदस्य कोणता आहे? ब्रिक्स सदस्य देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा सर्वात नवीन सदस्य कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इजिप्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक कोणाचे आहे? मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मनोज वाजपेयी यांचे मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक यांचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 एजाज पटेल हा क्रिकेटपटू कोणत्या देशाचा आहे? एजाज पटेल हा क्रिकेटपटू कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यूझीलंड या देशाचा एजाज पटेल हा क्रिकेटपटू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या इमारतीला कोणाचे नाव देण्यात आले? तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या इमारतीला कोणाचे नाव देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तेलंगणा राज्यातील विधानसभेला देण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 131व्या ड्युरंट कप स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? 131व्या ड्युरंट कप स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बँगलोर सिटी FC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतीय लिथियम आयन सेल कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? भारतातील पहिला लिथियम आयन सेल कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 युक्रेनियन रिन्व्हिया हे कोणत्या देशाचे चलन आहे? युक्रेनियन रिन्व्हिया हे कोणत्या देशाचे चलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 युक्रेनियन
रिनविया हे चलन युक्रेन या देशाचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस या शहरामध्ये होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा. सोलार इन्व्हिएशन इंधन वापरणारी पहिली एअरलाइन्स कोणती आहे? सोलार इन्व्हिएशन इंधन वापरणारी पहिली एअरलाइन्स कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्विस एअरलाइन्स हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा. चेन्नई ओपन 2022चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? चेन्नई ओपन 2022चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लिंडा फुविर्तोव्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा. मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेते कोण बनले आहे? मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेते कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 देविता राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा. सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्क या संघटनेची स्थापना 1985 या वर्षी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा. खालीलपैकी कोण भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे? खालीलपैकी कोण भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अभिलाषा बराखे भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा. ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 17वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा. रशियाचे प्रक्षेपित केलेल्या खय्याम हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? रशियाने प्रक्षेपित केलेल्या खय्याम हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इराण या देशाचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा. कोणत्या राज्याने पोलीस विभागाअंतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केडर तयार केला आहे? कोणत्या राज्याने पोलीस विभागाअंतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केडर तयार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा. कोणत्या राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांना राजकारण निवडणुकीमध्ये भाग घेण्यास बंदीव केले आहे? कोणत्या राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांना राजकारण निवडणुकीमध्ये भाग घेण्यास बंदीव केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. महाराष्ट्र राज्याचे वन्यजीव सदिच्छा दूत म्हणून कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे? महाराष्ट्र राज्याने वन्यजीव सदिच्छा दूत म्हणून कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवीना टंडन यांची निवड करण्यात आली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा. बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथे होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा. ऑपरेशन मेघचक्र कशा संबंधी आहे? ऑपरेशन मेघचक्र कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पोर्नोग्राफी या संबंधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा. विल्यम रुटो यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? विल्यम रुटो यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केनिया या देशाची विल्यम रुटो यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा. खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरणार आहे? खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे राज्य ठरणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा.
2022 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आशा पारेख यांना 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते? जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते? तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थ समिती असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 1971 मध्ये बांगलादेश हा वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यमेव जयते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, भारतामधील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. भारतामधील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 दूधसागर गोवा, ऑप्शन क्रमांक 2 चित्रकूट छत्तीसगड, ऑप्शन क्रमांक 3 शिवसमुद्रम तामिळनाडू, तर ऑप्शन क्रमांक 4 पुनासा राजस्थान, तर ऑप्शन क्रमांक 3 शिवसमुद्रम तामिळनाडू. ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा ही नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमेझॉन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कुठे होतो? गोदावरी आणि प्राणहित यांचा संगम खालीलपैकी कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी व प्राणहिता यांचा संगम सिरोंचा या ठिकाणी होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 3 चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना ही 1922 यावर्षी घडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्ह्यामध्ये नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, शेतीचे अवजारे व ऑइल इंजन साठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? शेतीचे अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारताचा घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? भारताचा घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कायदेमंडळ म्हणजेच संसद ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता? चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 1962 या साली चीनने भारतावर हल्ला केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते? हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वाधिक असते? तर ऑप्शन क्रमांक 3 हवेमध्ये सर्वाधिक वायूचे प्रमाण हे कार्बन डायऑक्साईडचे असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17,
ग्रीनपीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे? ग्रीनपीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण यामध्ये कार्यरत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चिखलदरा हे पर्यटन स्थळ हे विदर्भामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. अतिवृष्टी. तर ऑप्शन क्रमांक 4 अनावृष्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय विभक्तीचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गळ घालणेचा अर्थ खालीलपैकी काय आहे? गळ घालणेचा अर्थ खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फार आग्रह करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 नपुंसकलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 हा ही हे तो ती ते हे कोणती सर्वनामे आहेत? हा ही हे तो ती ते हे कोणती सर्वनामे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दर्शक सर्वनामे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुमा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रॉ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संतूर वाद्य प्रकाराशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मांजरा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्लू मॉर्मॉन ही महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोह प्रकारचा महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती ही जोजोबा ही आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कांगारूचा खंड हा ऑस्ट्रेलिया खंडाला ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 टचस्क्रीन हे खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे? टचस्क्रीन हे खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इनपुट आउटपुट प्रकारचे डिव्हाइस आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भूछत्र आणि पेनिसिलियम हे आहेत. भूछत्र आणि पेनिसिलियम हे डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 कवक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 किबितू हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? किबितू हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 किबितू हे ठिकाण अरुणाचल प्रदेशात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गंगा नदी ही कोणत्या राज्यामधून वाहते? गंगा नदी ही कोणत्या राज्यामधून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश व बिहार, ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मद्यपान
मद्यपानामुळे डॅश डॅश अभाव निर्माण होतो. मद्यपानामुळे डॅश डॅश अभाव निर्माण होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 नायसिन अभाव निर्माण होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो? पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पित्तरस हे यकृत या ठिकाणी तयार होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 3 निळ्या उत्पादनाशी होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 48 खासदार महाराष्ट्रातून निवडले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भात संशोधन केंद्र हे कर्जत या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 ज्योतिर्लिंग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथे चालवले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश डॅश उपयोग करतात. केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात. तर ऑप्शन क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 3 काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे? देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्याचा सर्वाधिक वाटा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तोरणामाळचे पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर हवी आहे? स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर हवी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग यावर प्रभावी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्य पुरस्कार प्रदान केले जातात? खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्य पुरस्कार प्रदान केले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल.